नमस्कार. तर तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे की आम्ही गेलेलो आहोत लग्नासाठी गावी. तर रायांच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे. इकडे आता हळदी झाली आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवशी पण हळद थोडी लावायची असते, म्हणून इकडे नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि आम्ही सर्वजण उठलेलो आहोत लवकरच. रात्रभर नवीन ठिकाणी झोप पण येत नाही, झोपायला पण खूप लेट झालेलं. ही छोटी मुलगी आली, ती होती अश्विनीची मुलगी जी हळद लावती. तिची खूप छान आहे ती. आता तिलाच भूक लागली होती आणि त्याच्यामुळे म्हटलं चल खाली जाऊ, आपण पाहू काहीतरी आहे का खाली खायला. जवळपास असं काही नव्हतं खायला घेण्यासाठी, कारण की जो हॉल होता तो गावाच्या थोडा बाहेर होता. चला. काय जिशिबी? अगं बायको, तुला तर सगळंच माहिती आहे. काही आगे दुकान इथे काहीतरी दिसतंय बरं का, आपण सगळे बंद येते. ते काय काय माहिती नाही, पण पंक्चर वगैरे काढायचे असतील. दाखवा इकडे खायला आणलेलं आपण. काय आणलं हिंदू? कुणाला आणलंय बाळा? तुला आणलंय खायला? तुझं आहे? चला चला वरती गेलं खाऊया. पकड माझ्या हाताला धरून चालायचं, पडशील नाही तर. आता तयार झालेली आहे, खूप सर्वजण आलेले आहेत, तर त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये बोलता काही येत नव्हतं. तर चला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नगर नारायण संत भगवान बाबा यांच्या पादस्पर्शाला पुनीत झालेल्या या मातीमध्ये आज या ठिकाणी चिरंजीव
कस्तुरी तिलकंगनाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नरमात्मिकं करतले वेणुकणे कञ्चनं सर्वाङ्गे हरिशङ्करं सुललितं कंठे पावने गोपाले परिवेश जयते गोपाल जो रावणे वैष्णव सावधान मनात्यार परस्पर करदया पांगना गाचीना कृती पहाती अवधिया देखो चिंता करी हे कन्या सगुणावरं पवरा कोणावरा संदेहिते आता एक विचार श्रीकृष्ण नगरा त्याची आता लग्न लागले आणि लग्न लागलं की आम्ही जेवायला बसलो. जेवायल्याच्या नंतर आम्ही लगेच पुण्यासाठी निघालेलो, कारण की मला खूप त्रास होत होता, म्हणजे आजारी पडलेली, आणि त्याच्यामुळे मग लगेच आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो. थोड्या वेळा तिथे मी आराम पण केला, पण मला काही बरं वाटत नव्हतं. आम्हाला तसं पण लगेच येणार होतं आम्ही पुण्यासाठी. उद्या रविवारी सुट्टी होती, सर्वजण बोलत होते गावी जायला, पण मग तिकडून पण पुन्हा यायचं. त्याच्यामुळे राया बोलले की नको, आजच जाऊया आपण. आणि इकडे शूटिंग एवढी काय बरोबर आली नाही, कारण की तिचं लाईटिंग वगैरे त्याच्यामुळे तर तसंच चमकत वगैरे आहे. नंतर काही शूट केलं पण नाही मी, कारण की माझी तब्येत बरी नसल्यामुळे आज एवढं काय शूट करायला पण मला जमलं नाही. जेवढं केलं तेवढं रायानंच केलं. तर थँक्यू.